चला तर मंडळी, छान आज घरच्या घरीच आपण मटार टिक्की चाट तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मटार पातेल्यामध्ये घातले, त्यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 5 मिनिटं मटार आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। मटार वाफवल्यामुळे त्यांचा रंग छान गडद होतो आणि आता वाफवलेले मटार 5 मिनिटातच पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचे, मिक्सरला फिरवून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचे, भरडच करून घ्यायची, पाणी मात्र पूर्ण काढून घ्यायचं। आता यामध्ये एक मोठा उकडलेला बटाटा खिसून आपल्याला घालायचा आहे। आता बटाटा ही पूर्ण खिसून झाल्यानंतर यामध्ये भाजीचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं। पाववाटी घातलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ, जिरा पावडर, त्याचबरोबर इथे आपल्याला चाट मसाला, धना पावडर, काळं मीठ, लाल तिखट आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आणि पूर्ण मिश्रणाचा छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता। आता हाताला तेल लावून घ्यायचं, पाहिजे त्या आकारामध्ये टिक्की तयार करून घ्यायची आणि छोटी-मोठी जसा वाटला तसा आकार तुम्ही देऊ शकता। आता ही टिक्की आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे। पूर्ण टिक्की आधी तयार करून घेणार आहोत आपण आणि नंतर मग एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आणि छान दोन्ही बाजूंनी टिक्की आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे। थोडीशी मॅशरच्या मदतीने हलकंसं प्रेस करून टिक्की छान भाजून घ्यायची। आता पूर्ण टिक्की छान भाजून झाल्यानंतर यावर तुम्ही फेटलेलं दही, हिरवी आंबट गोड चटणी, त्याबरोबरच तुम्ही आवडेल तर शेवसुद्धा घालू शकता, डाळिंबाचे दाणे। ही डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलाही विसरू नका।